आपले घर जुने असो किंवा नवे, घर नेहमी चकाचक ठेवण्याचे 10 सोपे उपाय. नमस्कार मैत्रिणींनो. घर नवीन असो या जुनं, ते जर नीटनाटके असेल तर तिथे राहायला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. अनेकदा आपल्याला वाटतं की घर आवरायला खूप वेळ लागतो, पण काही सोप्या सवयी लावल्या तर तुमचं घर नेहमी शोकेस सारखं दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिली पायरी, वन इन वन आउट नियम. घरात गर्दी होण्याचं मुख्य कारण म्हणजे जुन्या वस्तू साठवून ठेवणं. नियम साधा ठेवा. जेव्हा तुम्ही एखादी नवीन वस्तू, कपडे किंवा भांडी खरेदी करता, तेव्हा घरातील एक जुनी न वापरणारी वस्तू बाहेर काढा किंवा दान करा. दुसरी पायरी, दररोज 10 मिनिटाचा क्विक क्लिनिंग. झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटं घर आवरा. सोफ्यावरच्या उशा नीट करणं, डायनिंग टेबल पुसून किंवा पसरलेली खेळणी जागेवर ठेवणं. सकाळी उठल्यावर तुम्हाला घर आवरलेलं दिसेल, ज्यामुळे दिवसाची सुरुवात छान होईल. तिसरी पायरी, स्टोरेजचा वापर. जर तुमचं घर छोटं असेल तर भिंतींचा वापर करा. जमिनीवर जागा अडवण्यापेक्षा भिंतीवर सुंदर शेल्फ लावा किंवा हँगर्स लावा. यामुळे घरात जागा मोकळी वाटते. चौथी पायरी, ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळा करा. घरातील दुर्गंधी टाळण्यासाठी कचऱ्यांचं नियोजन महत्वाचं आहे. सिंक जवळ ओला कचरा साठवू देऊ नका आणि डस्टबिनला नेहमी झाकण ठेवा. पाचवी पायरी, नैसर्गिक उजेड आणि हवा. जुन्या घरामध्ये अनेकदा काळोख असतो. दिवसा खिडक्या उघड्या ठेवा. सूर्यप्रकाशमुळे घरातील आर्द्रता कमी होते आणि घर फ्रेश वाटतं. सहावी पायरी, रंगांचा वापर आणि पेंटिंग. जुने घर नवे दिसावे असे वाटत असेल तर भिंतींना हलके किंवा पेस्टल रंग द्या. यामुळे रूम मोठी आणि स्वच्छ दिसेल. घराचा सुगंध. घर कितीही स्वच्छ असलं तरी त्याला छान वास येणं गरजेचं आहे. तुम्ही नैसर्गिक सुगंधी मेणबत्त्या, अगरबत्ती किंवा डिफ्युझरचा वापर करू शकता. लिंबू आणि बेकिंग सोडा वापरून नैसर्गिक क्लीनर तयार केल्यास घर जंतुमुक्त आणि सुगंधी राहील. तर मैत्रिणींनो, हे होते घर नीटनाटके ठेवण्याचे काही सोपे मार्ग. यातील कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली किंवा तुम्ही तुमचं घर कसं आवरता, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.